जी जाया जानकीयैकं मकरं कडलीं नित्यनिरञ्जननामय ते परमपणवें ते वन्दौ सिरिसिद्धगण शिवमाय निर्वाणानमय परमसमाहि भजन्त ते वन्दौ सिद्धगण रक्षहि देववन्त परमसमाहि मह्यये कमिन्द्रनिहुनन्त ते पुनुवन्दौ सिद्धगण जीवाणि वसन्ति नानिं विहुयनि गरुयावि भवसाय न पडन्ति ते पुनुवन्दौ सिद्धगण जेयपाणि वसन्त लोयालो विषयविभो अच्छहि विमलुनियन्त केवलदंशननामय केवलसुखसहाव जिनवरवन्दौ भक्तियै देहि प्रयासि अभाव ये परमः पुण्यन्ति मुनि परमसमाहि धरेवि परमानन्दः योगिंद्रचित परमात्मा प्रकाश दुःखाचा नाश करण्यासाठी, कर्माचा नाश करण्यासाठी, रत्नत्रयाची प्राप्ती होण्यासाठी, समाधिमरण साधण्यासाठी, परमानंदाच्या प्राप्तीसाठी जी शास्त्राची रचना झालेली आहे. शास्त्र रचना होण्यापाठीमागचा, करण्यापाठीमागचा उद्देश दुःख नाश आहे. जी दुःख आम्ही इच्छित नाही, कोणताही जीव दुःखाची इच्छा करत नाही. दुःख कुणालाच नको आहे. मग दुःख नष्ट करण्यासाठी उपाय काय करायला पाहिजे हे मात्र जाणून घ्यायला तयार नाही. जाणला तर समजून घ्यायला तयार नाही, समजला तर चिंतन करायला तयार नाही, चिंतन केलं तर पुढं त्याचं ध्यान करायला तयार नाही. अडचण ही आहे दुःख दूर न होण्यामध्ये. दुःख दूर करण्याचे उपाय तर पहिल्यांदा अज्ञानामुळे माहितीच नसतात, आणि मग अज्ञानाने दुःखाला दूर करण्यासाठी वाटेल ते काम करतो. काहीही करून दुःख नष्ट करायचं असतं, पण काहीही केल्याने दुःख थोडंच नष्ट होणार आहे. जे करायचे, जे त्याचं कारण आहे, त्याद्वारेच त्या कार्याची सिद्धी होणार आहे. कारण हे नेहमी कार्यरूपाने परिणमतं. त्यालाच कारण म्हणतात. कोणाला कारण म्हणते? जे कार्यरूपाने स्वतः परिणमेल ते कारण असतं. मग आपण पाहतच नाही की कार्यरूपाने कोण परिणमलंय. मग आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार कुठून? कार्य काय आहे? आणि मग तदरूपाने कोण परिणमेल तर कार्य सिद्ध होईल. कारणाचं स्वरूप काय? कारणाचं स्वरूप काय सांगितलं? आपण ऐकतो नेहमी की कारण असतं ते कार्याच्या उत्पत्तीला कारणभूत असतं, म्हणून त्याला कारण म्हणतात. परंतु कारण ते आहे जे कार्यरूप परिणमलेलं असतं. जसं जी कणिक असते
ती कशाची असते? कशाची असते? गव्हाची असते, बरोबर. मग गहू वेगळा राहून कणिक तयार होते का? गहू वेगळीकडे राहिला आणि कणिक त्या ठिकाणी तयार झाली असं होत नाही. गहूच कणिक रूपाने परिणमलेला असतो. कारण गहू आहे आणि कार्य कणिक आहे. ठीक आहे, लक्षात येते सगळी. काय सांगतोय? कारण कशाला म्हणायचं? जे कार्य रूपाने परिणमतं तेच कारण असतं, हे आपण शिकलं पाहिजे. आणि हे लक्षात आलं तर आपल्याला हे पण लक्षात येईल की ज्या कार्याला मला सिद्ध करायचं आहे त्या रूपाने कोण परिणमतंय, कोण परिणमत नाही. आणि ते समजलं तर आपल्याला जे आनंद कार्य सिद्ध करायचं आहे ते करता येईल. आनंद रूप जे कार्य पर्यायामध्ये उत्पन्न करायचं आहे तद्रूपाने त्या कारणाने परिणमलं पाहिजे, हा नियम आहे. गहू कणिक रूपाने परिणमला पाहिजे, नियम आहे. नाहीतर मग कणिक बनणारच नाही. कणिक स्वतः लोही रूपाने परिणमली पाहिजे, लोही रोटली रूपाने परिणमली पाहिजे. कारण कार्यसंबंध लक्षात घ्या. ती कणिक म्हटली मी लोही रूप परिणमणार नाही तर रोटली लोही होणार का? लोही म्हटली मी रोटली रूप होणार नाही तर रोटली बनणार का? सरळ साधं सोपं गणित आहे. कार्य सिद्ध करायचं आहे तर कारण वेगळं राहून नाही. आपण वेगळ्या कारणाची चर्चा पण येते, जसं त्रिकाली उपादान म्हणून. पण क्षणिक उपादान जे असतं ते क्षणिक उपादान कार्य रूपाने परिणमतं असं म्हटलं जातं. कारण आणि कार्य वेगवेगळं नसतं असं सांगतात. आणि स्थूल रूपाने आपण हे पाहतोय. आपलं अस्तित्व कार्यरूपाने ज्याचं बनतं तेच त्याचं कारण, आपलं अस्तित्व आपण. मग ते गहू स्वतः कार्यरूपाने म्हणजेच गहू कारण आहे. कार्य काय? कणिक कार्य आहे. कणिक कारण आहे तर लोही काय आहे? कार्य आहे. लोही कारण आहे तर कार्य काय आहे? रोटली आहे. प्रत्येक वेळेस कारण कार्यरूप परिणमलेलं आहे, अशी व्यवस्था आहे. मग आपण पहा, आपल्याला आनंद पाहिजे तेव्हा कोण त्या आनंद रूपाने परिणमणार? जो त्या आनंद रूपाने परिणमणार तोच त्याचं कारण असणार. व्यवहारात इथं कळलं ना आपल्याला? चुकीला चूक कबूल कोणीच करायला तयार नाही. हीच तर संसारात आपल्या कारण. काय करतोय, कशाचं काय आहे, काय नाही. महत्व किती आहे? त्याची एक घटना सांगितली एक शेठजी, आणि महात्म्य समजत नाही आपल्याला यांचं अजून. देवशास्त्र देवाला खाली ठेवून त्याच्या खाली परीक्षाला म्हणणार काय चाललंय? बराच ओम ना अरे सिद्ध म्हणा, मला काय क्षमा मागून पिऊ नाही होणार. पण व्यवहार तर आपल्याला हे म्हणून नेहमी सांगतो कॉमन सेन्स असते. अजून तीच आपल्याला 25 वर्षात समजलं नाही तर मग आत्मान शरीर आणि तेव्हा समजणार असं होते. बाग काय नाही. शेठजीने काय केलं? त्यांच्याकडे एक बोट होती तर त्याला जरा जुनी झाली म्हणून रंगवायची. बोट म्हणजे पाण्यातली बोट. मग रंगवायची होती. मग एका पेंटरला बोलवलं आणि शेठजीने ठरवलं आणि त्याला रंगवायला सांगितलं. मग त्या पेंटरनं ते रंगाराने आपलं मस्तपैकी ती नाव लाल रंगाने एकदम फर्स्ट क्लास रंगवली. शेडी आपल्या कामामध्ये व्यस्त. रंगवून झाल्यानंतर आपले ते जे पैसे जे काय ठरले ते घेतले आणि गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी खूप मोठ्या धनराशीचा चेक कळतं ना, ते घेऊन त्या पेंटरच्या घरी शेठजी पोचले आणि त्याला द्यायला लागले. हे घे म्हटले. ते पेंटरला म्हटले काय, मला तर मी माझ्या कामाचे पैसे कालच घेऊन आलेलो आहे, हे पैसे कशासाठी देताय तुम्ही मला? इतके पैसे का देताय? चांगले लोक होते काय पूर्वी? त्याला समजे ना असं का करतं? मग शेठजी म्हटले मी पैसे जे देतोय ते सुद्धा फार कमी आहेत म्हटले. तू जे काम केलंय त्या कामाचे पैसे, माझी सगळी संपत्ती दिली तरी नाही त्याचं ऋण भेटणार असं शेठजींना म्हणायचं. आणि ते पेंटर काय समजत होता? मी तर रंगवली तर नुसती नाव, मी काय केलं एवढं असं म्हणून शेठजी असं म्हणताय तेवढे पैसे देऊन सुद्धा.
दिले तरी कमीच आहेत असं म्हणतात. मग म्हटले तुला सांगतो घटना एक काय घडली. तुला मी काय सांगितलं होतं, नाव रंगवायला सांगितली होती बरोबर. पण मी तुला सांगायचं विसरलो की त्या नावेमध्ये एक छेद आहे आणि तेवढं तू ते रिपेअर कर असं सांगायचं विसरलो. मग त्यात काय म्हटला शेठजी, मी ते बघितलं आणि दुरुस्त करून टाकलं. म्हटलं त्याच्यासाठी एवढे पैसे देतात का असं शेठजी म्हण. ते पेंटर म्हणतो रंगवायचे एवढे पैसे नाही. मग ते छेद बुजवण्याचे एवढे पैसे देतील का, देणार का राहुल, बजेटवाला राहुल, कसं शक्य आहे. म्हटले मी केलं तरी रिपेअर झालं. तसं नाही म्हटले, घटना पुढची ऐक म्हणजे. काय झालं, ती नाव माझी 2 मुलं घेऊन समुद्रामध्ये सैरसपाटीला गेले म्हटले. आणि मी त्या दिवशी व्यग्र होतो, मला माहिती नाही काय चाललंय घरात घटना. दुकानात गेल्यावर कळत नाही ना घरी काय चाललंय. व्यग्रता इतकी, काय चाललंय काय नाही माहिती नाही. घरी आल्यानंतर मला ती नाव दिसली नाही, घरात मुलं दिसली नाही. आणि मग मी बायकोला जाऊन विचारलं की मुलं कुठं आहेत. तर सांगितलं बायकोने की मुलं ती नाव घेऊन गेले समुद्रात फिरायला. आणि मग मी तिथंच गलित गात्र झालो. मला काय समजेना. मी तसाच धावत पळत समुद्रकिनारी गेलो आणि पाहतो तर काय, ती मुलं शांततेनं ते नाव वलवत माघारी येत होते. एवढी ही गोष्ट आहे. काय गोष्टीचं तात्पर्य काय, गोष्टीतनं काय समजलं का पैसे देत होता ते राहुल पैसे का दिले शेठजी. आणि तेवढे पैसे दिले तरी ते म्हणतात नाही का. काय झालं कसं काय, कुणी पेंटरनं आपण किती दिले असते, का आपण काय म्हटलं असतं. कामच आहे त्याचं, त्यांनी तेवढं करायला पाहिजेच होतं. हे ती नाव, छेद असणारी नाव, ती मुलं घेऊन गेली असती. पुढं काय झालं असतं, लगेच तर येत नाही, हळूहळू पुढं जाणार. तसं पाणी आत येत जाणार. पाणी आत येऊन पुढं काय समुद्रात मध्ये गेल्यानंतर नाव काय झाली असती, काय झाली असती, बुडली असती. आणि त्याच्याबरोबर असं मुलं पण बुडली असती. अशी ही घटना. मग तुम्हाला कळतं का, नाव कोणती, पेंटर कोणता, रिपेअर कोण केलं, काय केलं. 7 तत्व नाहीत का ह्याच्यामध्ये येत. मग देव, शास्त्र, गुरु, आपली ही नौका तुटकी फुटकी, ती जर रिपेअर नाही केली आपण ह्या संसार रूपी समुद्रात, ती नाव लक्षात घ्या, जर त्याचं छेद रिपेअर नाही झालं, नाही केलं, तुम्हाला आम्हाला दिसतेत का त्या नावेला पडलेली छेद. कशाय, विषयभोग यांच्या निमित्तात आमची नाव काय झाली, कशी झाली. आणि त्याचं कोणतं तत्व आहे ते, पाणी आत येऊन होते ना. माहिती आहे का तुम्हाला संवर तत्व काय. संयम, नावेत पाणी येण्यापासून रोखणं कोणतं तत्व आहे. तत्व किती आहेत माहिती आहे का, किती, कोणती आहेत.
शाश्वत सांग 7 तत्वाची नाव. जीव, आजीव, आश्रव, बंध, संवर, निर्विराम, मोक्ष. ही 7 प्रयोजनभूत तत्व आहेत, साधी तत्व नाहीत. कसली तत्व आहेत? ओम. प्रयोजनभूत म्हणजे काय आता सांगावं लागेल ना. प्रयोजनभूत म्हणतो नसतं, काय अवघड. प्रयोजनभूत म्हणजे काय रे? ही 7 प्रयोजनभूत तत्व आहे. त्याचा अर्थ काय होतो? 7 तत्व आहेत पण ती 7 प्रयोजनभूत तत्व आहेत असं शास्त्रात सांगितलंय. मग प्रयोजनभूतचा अर्थ कळतो का? जे दुःख नष्ट करतं, सुख प्राप्त करून देतं, त्याचं नाव आहे प्रयोजनभूत. आलं का लक्षात? दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती ज्याच्याद्वारे होते त्याला प्रयोजनभूत तत्व म्हणतात. आणि आपलं प्रयोजन सुखप्राप्ती आहे, दुःख नाश आहे, हे प्रयोजन आहे की नाही आपलं? आपला उद्देश, आपलं लक्ष, आपलं ध्येय आणि आपली सगळी अर्थक्रिया, त्याचं प्रयोजन काय? सुखप्राप्ती, दुःखाचा नाश. आणि ते कशाच्या द्वारे होणार? कशाच्या द्वारे होणार? कशाच्या द्वारे होणार? उल्हासभाई, कशाच्या द्वारे होणार? कशाच्या द्वारे होणार? 7 तत्वाचं श्रद्धान केल्याशिवाय काय नाही, काय होणार नाही. म्हणजे ठीक आहे, जे ही 7 तत्व आहे त्या 7 तत्वावर श्रद्धा ठेवावी लागेल. की जीव नावाचं तत्व आहे, आजीव नावाचं तत्व आहे, आश्रव नावाचं एक तत्व आहे, बंध नावाचं तत्व आहे, संवर, निर्जरा, मोक्ष या नावाची तत्व आहे. जीव तत्व ज्याच्यामध्ये चेतना ते जीव तत्व, ज्याच्यामध्ये चेतना नाही ते अजीव तत्व. आश्रव तत्व राहुल कशाला म्हणायचं? कर्माचं येणं त्याला आश्रव तत्व. राग द्वेष मोह भावाची आपल्या परिणामामध्ये उत्पत्ती होणं, नावेमध्ये पाणी येणं, याचं नाव काय? नाव, नावाडी, नाव अजीव तत्व, नावाडी जीव तत्व. असं शिकलाय का नाही? तुम्ही पाठशाळेत जात होता का नव्हतं? पाठशाळेत पंडितजीने शिकवलं होतं का नाही? नाव काय आहे, नावाडी काय आहे, नावेत पाणी येणं म्हणजे काय आहे. नावेमध्ये पाणी आलं तर नाव बुडते का नाही? तसं इथं आपण पण एक जीव तत्व आहोत. या शरीर रूपी आजीव तत्वामध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्यामध्ये म्हणजे जीवामध्ये राग द्वेष मोह भाव उत्पन्न होतात. कोणते भाव उत्पन्न होतात? राग द्वेष मोह क्रोध मान माया लोभ मिथ्यात्व वृत्ती प्रमाद कषाय योग हास्य आदी अज्ञान असंयम किती आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सगळे करता फक्त. हे सगळे काय आहेत? आहे ना, नावेमध्ये जसं पाणी येण्याचं द्वार ते छिद्र, तसे अनेक छिद्र आहेत या जीवाला, या है ना नावेला म्हणा, ज्याच्यातून या शरीराला निमित्त करून म्हटलं ना, त्याच्यातूनच येते ना सगळं. जीवाने शरीराला मी मानलंय आणि त्यामुळं तिथं ते राग द्वेष मोह भाव उत्पन्न होतात. जीवाने अजीवाला मी म्हणून जाणलंय मानलंय आणि म्हणून तर सगळे राग द्वेष मोह भाव होत आहेत. आणि त्याने होणार काय? राग द्वेष मोह भावाने काय फरक पडतो का आपल्याला? राग द्वेष मोह होतोय म्हणून आपल्याला काय फरक पडतो का?
कधी वाटलं का की हे राग द्वेष मोह भाव माझ्यामध्ये साठून साठून, नावेत पाणी साठून साठून काय होतं, नाव बुडणार. आपल्यामध्ये पण हे राग द्वेष मोह साठून होणार काय है ना. त्या जसं नावेत पाणी आलं आलं येतंय, येऊन परत त्या नावेत पाणी थांबतं की नाही. नावेत पाणी थांबणं म्हणजे कोणतं तत्व, बंध. समजतंय ना. नावेत पाणी थांबलं बंध तत्व. तसंच आपल्या है ना, आपण आपल्या उपयोगामध्ये त्या राग द्वेष मोह कशा भावांना स्थान देतो. आपल्या विचारात कशाला स्थान आहे, कशाला जागा आहे. धर्म सोडून बाकी सगळ्या गोष्टीला आपल्या विचारामध्ये स्थान आहे. तीच बंध तत्व आहे. कशांना आपण जागा दिली की जे आपल्याला बुडवणार. कुठं बुडवणार, संसार रूपी समुद्रामध्ये हे कशाय बुडवतात. पण आपल्याला त्याच्याबद्दल काही चिंता नाही, विकल्प नाही, आकुलता नाही, भीती नाही, शोक नाही, अरती नाही, जुगुप्सा नाही, क्रोध मान माया लोभ त्या कशायांच्या प्रती नाही. हास्य आणि रती आहे फक्त का नाही. राग द्वेषाच्या प्रती रती आहे, रुची आहे, आवड आहे, आनंद वाटतो राग द्वेष मोह भावाच्या निमित्तात. जेव्हा की ते पाणी आल्यावर छान वाटलं पाहिजे का नावेत. हा किती बरं वाटतंय त्या नावेत पाणी आलंय. कुणाला बरं वाटणार. त्याच्यात खेळतील लहान मुलं, म्हणजे छान छान पाणी आलं, बाहेर होतं आता नावेत पण आलं. मजा आहे का नाही. त्यांना कळतंय का पाणी वाढलं वाढतंय तर नाव बुडल. तसं आमच्यामध्ये जे आपण परिणाम करतो स्वतःला विसरून, चांगले वाईट, माझं तुझं, मी माझं, हे परपुद्गलाच्या प्रति प्रीती, अहंकार, ममकार, माझेपण, हे सगळं दिसतं ना. त्यानं होणार काय. या आश्रव बंध तत्वामुळं दुःख वाढतं. दुःख असं शास्त्रात लिहिलंय, सांगितलंय. आश्रव दुःखकार घनेरे असं म्हटलं. कसे आहेत आश्रव भाव. दुःखकार घनेरे, अतिशय अतिशय दुःखदायक आहे असं देवशास्त्र गुरूंचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे हा प्रश्न विचारा. देवशास्त्र गुरूंचं म्हणणं ही आहे. ज्ञानी जीवांचं म्हणणं आहे की आश्रव दुःखकार घनेरे, म्हणजे राग द्वेष मोह अधिक भाव अतिशय दुःखदायक आहे. तुमचं काय याच्यावर विचार आहे. हे रागाधिक भाव दुःखदायक भातीत होत आहेत काय. विलासबाई काय. राग द्वेष मोह भाव दुःखरूप आहेत का. आहेत. मग आपण राग द्वेष मोह भावाचं अभिनंदन करणार आहे की नाही. हॅपी अॅनिव्हर्सरी 51 हॅपी अॅनिव्हर्सरीला जाणार आहे की नाही. 51वी हॅपी अॅनिव्हर्सरी आणि त्याला जायलाच पाहिजे असा नियम आहे. नाही तर तुम्हाला
कशाचं? काल सांगितलं. पाहिलं काय पाहिलं होतं का? कालचा श्लोक काय होता? पातयंती भवावर्ते ये त्वां तेन ते नैव बांधवाहा, असं लिहिलं ना. या संसार समुद्रामध्ये, संसार रूपी खड्ड्यामध्ये जे आम्हाला ढकलताय, पाडताय, आणि ते बंधू नसतात, ते भाऊ नसतात. कळलं का? असं आहे. म्हणून म्हटलं इथं सांगितलं जरी कळणार नाही, म्हणून इथं पुढे त्यांनी की वास्तविक बंधू कोण सांगितले? वास्तविक बंधू कोण? योगिनः बंधूनां ते करिष्यन्ति हितम उद्दिश्य योगिनः. पण पटणार नाही, म्हणून इथं वर्णिजींनी दिलं वास्तविक बंधू कोण आहे. तर त्याचं थोडं स्पष्टीकरण करताना काय लिहिते बघा 137 पानावर, कि जो लोग तेरे हित की वांछा करके तेरे साथ बंधुता का बर्ताव करे, तुझे विपदा से बचाए, संतोष के भावों में ले जाए, वे ही वास्तव में तेरे सच्चे परम मित्र है. कोण तुझे, कोण आपले मित्र? संयम. कोण आपला मित्र? ध्रुवलाच मित्र करा, पण खऱ्या ध्रुवला करा, जे तुम्हाला संसार रूपी खड्ड्यात राग द्वेषाला वाढवण्यामध्ये निमित्त होतील असे नको. म्हणून म्हटले जो लोग तेरे हित की वांछा करके, तुझ्या कल्याणाची इच्छा करून, तेरे साथ बंधुता का बर्ताव करे, तुझे विपदा से बचाए, है ना, तुला विपत्तीपासून वाचवतील, संतोष के भावों में ले जाए, बिरुवाय कुठे घेऊन जातील? कोण आपले मित्र हे सांगताय? जे आपल्याला संतोषी, समाधानी वृत्ती ठेवण्यामध्ये सहकारी होतील, ते म्हणते ते सगळे खरे मित्र आहेत, परम मित्र आहे. बात सुनने में अच्छी लग रही होगी, है ना. कोण आमचे मित्र? ही गोष्ट ऐकायला छान वाटतंय. क्या कहा? जो तुझे विपदा से बचाकर यथार्थ संतोष के भावों में ले जाए, तुझे निराकुल बनाने का यत्न करे, वह पुरुष तेरा हितैषी है. लेकिन वह है कौन? काय म्हणते बघा. बात ही गोष्ट चांगली वाटते की जे आपल्याला है ना संकटापासून वाचवतात, आपल्याला कल्याणाच्या मार्गावर नेतात, आणि तेच तुमचे खरे मित्र आहेत, है ना. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय म्हणते. मग आता ते कोण असतात हा प्रश्न येतो ना. मग प्रश्न काय येतोय? ते कोण जे मला संकटापासून वाचवतात, मला माझं कल्याण कशात आहे त्या मार्गावर आपल्याला नेतात, ते कोण? असा प्रश्न केलाय ना. वे कौन है? उनका यदि नाम बता दे, उसका व्यपदेश कर दे, तो अभी रूखापन आ जाएगा. काय म्हणते तर कळते का? म्हणजे तुमच्या कल्याणाचं कारण, तुम्हाला संकटापासून वाचवणारे जे कोणी तुमचे खरे मित्र आहेत, त्यांचं नाव सांगू का म्हणतात. आणि त्यांचं नाव जर आत्ता सांगितलं ना, तर तुमचं तोंड आत्ताच पडेल लगेच, असं म्हणायचं. जसं तुम्हाला म्हटलं मोबाईलचा त्याग करा, तर तोंड आत्ताच पडेल. तुम्हाला आज म्हटलं दुकानात जाऊ नका, तर तोंड आत्ताच पडेल. काय बोलाल? तुम्हाला म्हटलं ॲनिव्हर्सरीला जाऊ नका, कोण ऐकते? तर तोंड आत्ताच पडेल असं मला म्हणायचं. नाव सांगायचा अवकाश. इतका नॉशी आहे आपल्याला त्या विषयांसंबंधी, इतकी जुगुप्सा आहे, जुगुप्सा.
नाव घेतलं तर तोंड पडतं. जसं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जर धर्माचं नाव काढलं तर तोंड पडतं. अजून लग्नाला जायचंय, नटायचं नाही म्हटलं तर काय होईल? का लग्नाला जायचं पण नटायचं नाही, काय होईल सांगा बरं? मग न गेलेलं बरं की. मग काय हो जायचं त्या लग्नाला? शक्य आहे का मला सांगा न नटता लग्नाला जाणं? शक्य आहे का? शक्य? आणि जर मी नियम दिला असता तर काय झालं असतं? तुम्ही गेलाच नसतं. मी सांगतो, काय जाऊन करू तिथं? कोण बघणार? माझ्याकडे कोण बघणार? म्हणजे तुमच्याकडे बघावं म्हणून तर तुम्ही नटता, सजता, कशासाठी? ठीक आहे, ज्यांचं लग्न व्हायचं त्यांनी नटलं तर अजून गोष्ट वेगळी, बरोबर आहे? त्यांना कोणीतरी बघेल, लग्न करायचं त्यांना. आणि ज्यांचं लग्न झाले ते का नटते हेच मला अजून रहस्य कळलं नाही. होय, काय गिरीश कारण सांगू शकताल काय? कारण कार्यरूपाने परिणमलेलं पाहिजे हे सुरुवातीला सांगितलं मी. कारण काय? प्रयोजन काय? किती ड्रेस नवरा नवरी जेवढे बदलत नाहीत तेवढे जाणारे बदलते. किती बदलावेत? काय त्याला मर्यादा आहे? 1 झाला, 2 झाला, 3, 4, 5. जर आहे ना, म्हणजे तुम्हाला एका मिनिटाला जरी ड्रेस बदलायला मिळाले ना तुम्ही स्वीकार करताल. आपोआप बदलले तर जादूची कांडी फिरवली, ड्रेस बदलला, ओके, परत जादूची कांडी 1 मिनिटाने. तयार आहे की नाही आपण? तयार आहे. मला सारखं नवीन 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 नवीन, वेगळं रूप, वेगळं. काय सांगतोय? कशासाठी सांगतोय? नाव घेतलं तर तुमचं तोंड पडेल असं म्हणायचं. कोणाचं नाव? जे आमच्या कल्याणाचे कारणभूत आहे, जे आम्हाला संकटापासून वाचवणारे आहेत, जे आमच्यामध्ये संतोषी वृत्ती निर्माण करणारे आहेत, त्यांचं नाव सांगू का? राहुल. मग पंडित वर्णीजी म्हणते है ना, उनका यदि नाम लिया जाए तो अभी रूखापन आ जाएगा. कौन है ऐसा? कोण आहेत असे है ना, जे आमचं हित इच्छितात, आम्हाला दुःखापासून दूर ठेवू इच्छितात? कोण आहेत असे? आणि ज्यांचं नाव ऐकल्यावर माझं तोंड पडेल आणि परिणामामध्ये एक ग्लानी निर्माण होईल. कोण? तर नाव सांगतायत बघा. उपदेष्टा गुरु महाराज, ये तेरे हित की वांछा करते हैं, हित का उपदेश करते हैं, शुभ और शुद्ध मार्ग बतलाते हैं. कोण? ते कधीच आम्हाला आवडत नाही. तुम्हाला आम्हा आवडतील का? कधी सांगा बरं, मनापासून सांगायचा. प्रियंका, आम्हा आवडतील का? आम्हा म्हणजे मसवडच्या आम्हा नव्हे, म्हणजे मम्मीला पण आम्हा म्हणते. तुम्हाला माहित नाही, तिकडं दक्षिणेकडे आम्हाच म्हणतात की. आम्हा म्हणजे माता. तुम्हाला मम्मी आवडते का? आम्हाला वाटतं, मला वाटतं आता नवीन आम्हाला सुद्धा मम्मीच म्हणावं. काय म्हणजे आता नवीन सगळे जर आता बाईची मम्मी झाली, माताजीची आईची मम्मी झाली का नाही? आता मम्मी झाल्या का नाही तुम्ही सगळे? मग आम्हाला पण मम्मी करून टाकू, काय अडचण आहे? म्हणजे भाववासन होण्यासाठी, बाकी काय नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या विषयीमध्ये भाववासन. आता माताजी म्हणून असं कोणतरी वेगळं परक वाटतं. जसं आजकाल नवीन नवऱ्याला नावाने हाक मारलं तर आपला आहे ना, अरे तुरे होय हो नाही म्हणायचं, तर नावानिशीच बोलवायचं. मग ते नवीन म्हणतात ना असं, म्हणजे असे काय रुजल नावाने हाक मारते का? कसं? इसमें क्या शक है? काय प्रश्न आहे सर? म्हणून म्हटलं, जे आपल्या हिताचं कारण आहे ते आपल्याला अहिताचं भासित होतंय.
जे अहिताचं कारण आहे ते हिताचं भाषित होते. अडचण ही आहे. आश्रव दुःखकार घनेरे, तर त्याची विपरीत मान्यता आहे की ते सुखकार घनेरे. आणि संवर तत्वासंबंधी विपरीत मान्यता काय आहे? संवर तत्वाची विपरीत मान्यता दुसऱ्या ढालीमध्ये काय सांगितली? आत्महित हेतु विराग ज्ञान तै लखे आपको कष्ट. कुठली अनुपमा उघडताय मामा? सारखं बाहेरच सगळं, लक्ष चित्त सगळं बाहेर. मामी आले नाहीत काय? बाहेर बसलेत मामी. अनुपमा बाहेर आहे काय? सगळं लक्ष अनुपमावर. काय सांगत होतं सांगा? नाही सांगणार. तुम्हाला विचारलं, मामाला विचारलं. म्हटलं दरवाजा आला की लोकांना काहीतरी खाज सुटते. अनुपमा बघायची, त्याला म्हणायचं खाज सुटणे. खाज सुटल्यावर माणसाला ते खाजवल्याशिवाय चैन पडते का? आणि दरवाजा तर सुटतो नाही. तुला द्वय काय सांगितलं सांग? अरे त्याच्या अगोदर काय सांगितलं? दरवाजाचं काय चाललंय? ते शिंगम मध्ये असं करते का नाही? असं तसं होतंय माझं. म्हणजे चीड आल्यानंतर असं काय, असं आता माझी सटकली री असं होतं. सांग बुद्धी काय होईल काय? दरवाजा म्हणते. दरवाजा कसला दरवाजा आणि कुठला दरवाजा? दरवाजा सिनेमा आला होता एकदा, ते रामशे बंधूचा. स्वप्नील भाई सांगा काय सांगतोय? काय सांगतो? निशांत सांग रे, काय सांगत होतं? मला माझ्या फक्त अमोलला येते, बाकी कोणाला येणार नाही. पूर्ण ध्यान असतं अमोलचं. संयम येत आहे का? काय सांगत होतं? नाही. अप्रयोजनभूत असं म्हणून म्हटलं. नुसतं शास्त्रात म्हणायचंय जीवादी प्रयोजन. अप्रयोजनभूत आहे ना तुम्हाला हे सगळं. काय सांगितलं? संवर तत्व. पाणी जे आत येतं ते जर थांबवलं नसतं त्या पेंटरनं, तर दोन्ही मुलं मिली असती. तुम्हाला माहित आहे ना? तुम्ही उशीर आलताय, गोष्ट सांगितली होती मी अगोदर. दोन्ही मुलं मिली असती ना. राहुल घरी गेल्यावर सांग गोष्ट बायकोला, बायको उशीर आली होती. सांगतो का? दोन्ही मुलं मिली असती का नाही त्या शेडजीची, जर नावेला आणि ते नावेचं छिद्र त्या पेंटरने जर बुजवलं नसतं आणि ती नाव ती मुलं घेऊन गेली असती, तर नावेसहित ती मुलं बुडली असती. पण त्या पेंटरनं ते छिद्र बुजवलं तर ती मुलं पण वाचली. त्याचे उपकार किती. आणि त्याला तुम्ही पायात ठेवणार, कुठं म्हणणार वही आहे, कुठं काही आहे, पिशवी आहे. आपण आम्हा तर सांगतात कमरेच्या वर ठेवायचं असं. तुम्हाला तुम्ही कुठं ठेवलं होतं सांगा बरं? आता कमरेच्या वर होतं. मग आणि उगाच कारण सांगत जाऊ ना, म्हणून म्हटलं मला त्रास होतो. जिनवानीचा विनय नाही होत, अजून सुद्धा विनय होत नाही जिनवानीचा. तुम्हाला जिनवानी काय हे कसं सांगायचं आणि काय सांगायचं, हे शब्द एक एक किती कसे काय आहे ना. देव तर जड आहेत, गुरु तर दुर्लभ आहेत. बघतो आज 3रं वर्ष आहे तर आपल्याकडे गुरु नाहीत. बरोबर आहे का? आहे तर राहिलं कोण आपल्याला? आधार कोण? भारती रत्नदीप जिनवानीचा आहे. ती जर नसली तर काय होणार काय आपलं? तुमच्या लक्षात येते का? काय
शास्त्र नसलं तर काय होईल? आज दिवा आहे, अंधारामध्ये दिवा नसेल तर अडचण येईल गाडीला का नाही? चालवता येईल का मोटरसायकल? गाडी चालवता येते विना दिव्याची नाही. दिवा लागतो. दिवा आहे, संवर तत्व आहे. हे देवशास्त्र गुरूंना संवर तत्व म्हटलेलं आहे, पण त्याच्याबद्दलच विपरीत मान्यता. काय विपरीत मान्यता? आत्महित हेतु विराग ज्ञान तय लखे आपको कष्टदान. कष्टदायक. कोणती गोष्ट कष्टदायक वाटते? कष्ट कळतं ना? कष्ट. दुकानात बसणं कष्टदायक वाटतं का ओम? आणि शास्त्राला बसणं कष्टदायक वाटतंय का नाही? हा, काय म्हणतोय? पप्पा कुठे? दुकानातच म्हण ना. काका पप्पा दोघं नाही का बाहेर बसलेत काका? कष्ट. कुठं कष्ट आहे? मंदिरात बसायला कष्ट वाटतं का नाही? शास्त्र स्वाध्यायाला बसणं कष्टदायक, सकाळी उठणं लवकर कष्टदायक आहे का नाही? आत्म्याचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे, आत्महित. कशात आहे आत्म्याचं कल्याण? कशात सांगितलं? विराग ज्ञान. विराग ज्ञान म्हटलं. विराग ज्ञानाचं स्वरूप काय? म्हणजे ज्ञानाला विराग हे विशेषण लावलं. मग विराग कशाला म्हणायचं? म्हणून म्हटलं मिथ्या ज्ञान आणि सम्यक ज्ञान समजून घ्यावं लागेल. विराग ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आहे, सराग ज्ञान म्हणजे मिथ्या ज्ञान आहे. ज्या निमित्तात आपल्या परिणामामध्ये राग द्वेष मोह, ज्या ज्ञानामुळं राग द्वेष मोहाचीच वाढ होते, वाढतेच राग द्वेष मोह भाव. राहुल काय? ज्यामुळं, ज्या ज्ञानामुळं काय वाढतंय? ते ज्ञान दुःखदायक का सुखदायक? आणि ज्यामुळं आपलं काय होईल? राग द्वेष मोह भाव कमी होतील, ते ज्ञान सुखदायक का दुःखदायक? मग कुठं आहे ते सम्यक ज्ञान आणि कुठं आहे ते मिथ्या ज्ञान? कोणतं आहे ते सम्यक ज्ञान आणि कोणतं आहे ते मिथ्या ज्ञान? की ज्यामुळं मला सुख होतं आणि ज्यामुळं मला दुःख होतं. शरीर आदी हे सगळे जे पर पदार्थ आहेत, हे सगळे आपण नाही, त्याला आपण मी म्हणून मानतो, जाणतो. हे सगळं दुःखदायक ज्ञान आहे, दुःख देणारं ज्ञान आहे. मला समजत नाही आहे, मी एक जीव आहे, ज्ञानानंद स्वभावी आहे, ज्ञानमय आहे, चेतनमय आहे. हे आपल्याला समजतंय का? हे हा मी आहे, याला सोडून दुसरं कोणी मी नाही. याला सोडून नाही आहोत आपण. पण आपण स्वतःला त्या रूपच अनुभवणार, रागद्वेष होणार, दुःख उत्पन्न होणार. म्हणून आचार्य सांगतात ही सात तत्व प्रयोजनभूत आहे, त्याचं जसंच्या तसं श्रद्धान करा. उलट श्रद्धान केलं तर संसारामध्ये संसार रूपी खड्ड्यात पडणार. जसा आंधळा आहे, निघाला रस्त्यानं, समोर मोठी एक विहीर आहे, काय होईल? काय होणार? आंधळ्याची अवस्था काय होईल? तेच सांगितलं होतं ना मागच्या श्लोकामध्ये, है ना? अनंगादी अंगनादी महापाशैः अतिगाढं नियंत्रिताः पश्यन् पतन्ति अंधमहाकूपे भवाख्ये. भवरूपी महाअंधकूपामध्ये आंधळे पडतात. कोण पडतं? आम्हाला वाटतं दिसतंय, दिसतं नाही. ज्याचे ज्ञान नेत्र बंद आहे, तुम्हाला अजून डोळेच माहिती नाही,
प्रवचनसारमध्ये गाथा चरणाने सूचक चुलिका अधिकारमध्ये दिली, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे डोळ्याचं वर्णन केलं. म्हणजे किती तुम्हाला जिज्ञासा झाली, काय दिले, कसली 4 डोळे आहेत, आम्हाला तर 2 माहिती होती, अजून 4 म्हटलं तर चष्मा लावून 4 डोळे म्हणते. पण तसले काय चष्मा लावून 4 डोळ्याची अर्थ नाही. 4 प्रकारचे चक्षु सांगितले प्रवचनसारच्या चरणाने सूचक चुलिका अधिकारामध्ये सांगितले ना. आणि आपण भजनामध्ये किती वेळा म्हटलं, कोणत्या भजनात म्हटलं, एक जन्म द्या निजात्म्याला, म्हटलं का काय पुढं काय म्हटलं, ज्ञान नेत्र उघडोनी, असं शब्द आहेत. त्या वीर सागर मुनिरायांना वंदन शतशत करूया स्थान. काय म्हटलंय का त्या ओळीमध्ये, एक जन्म कोणासाठी, एक जन्म कोणासाठी, शाश्वत एक जन्म कोणासाठी, स्वतःसाठी द्या. अनेक जन्म शरीर संसार आणि भोगासाठी दिलेले आहेत, त्याने काय आपल्यामध्ये फरक पडलेला नाही. आणि तो एक जन्म आपल्याला स्वतःला द्यायचा आहे, तर कसा, डोळे उघडून द्या म्हणतात. डोळे उघडून द्या म्हणतात. कोणते डोळे होय, कोणते डोळे उघडायचे राहुल, कशाला आणले ते दुखणं हेच माहिती नाही. काय गरज होती का, 1 तास लागणार होतं का, शास्त्रात फोन लागणार होता, कशाला आणायचं. सवयानुसार आपलं ठेवायचं खिशात. तेवढाच त्याग झाला तर तेवढेच आसरव बंधापासून वाचून, तेवढ्याच पापापासून दुःखापासून वाचलो असतो, तेवढे संस्कार तुटले असते. सोपे सोपे पद्धतीने तोडू शकतो आपण संस्कार. आपल्याला ते सांगतेत, मंदिरात आला तर सगळा त्याग करा, घरदाराचा, मंदिरातून घरी जात नाही तोपर्यंत आहार पाण्याचा त्याग करा, कारण इथं खाणार पिणार नाही आहोत, तर खाण्यापिण्याचा त्याग करा, परिग्रहाचं परिमाण करा. आणि जोपर्यंत मंदिरात आलोय, सोपे सोपे पद्धतीने आश्रवापासून जे दुःखदायक आहेत त्यापासून स्वतःला वाचवू शकतो, इतकं सिंपल केलं. आणि ज्याच्याशी आपल्याला तिथं प्रयोजन पण नाही. मी तुम्हाला उचलून देणार आहे का फोन, आणि फोन जर तिथं तुम्ही चालू ठेवला असलं दिसला तर काय होईल, तुम्हाला विकल्प सुरू होतील का नाही, किंवा काय फोन येतोय, कुणाचा येतोय, काय सांगत होतो सांग बरं आता. बरोबर, कसा कसा द्यायचा पण तो, ती पुढची ओळ महत्वाची होती. कुठले डोळे, ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु कुठं असतो, कुठल्या दुकानात आहे का, तुमच्या दुकानात विकायला आहेत काय, नाही. अरिहंत मेडिकल, अरिहंत ऑप्टिकल्समध्ये आहेत का, बघा जाऊन, तिथे मिळालं तर एखादं चष्मा तसलं. ज्ञानरूपी डोळे उघडा म्हणतायत. तुम्हाला दिसतंय, तुम्हाला आम्हाला वाटतंय साहस संयम, काय वाटतंय, आमचे तर डोळे उघडा, आम्ही कुठं आंधळे. पण जर आम्ही संसारात पडत असू तर आम्हाला डोळे असून नसल्यासारखं. हे बाहेरच्या डोळ्याला डोळे म्हटलं नाही, याच्यातनं पाहणं त्याला पाहणं म्हणत नाही. आतमधून ज्ञानरूपी डोळे उघडा, त्याचं नाव आहे सम्यक ज्ञान, की ज्यामुळं मला जसं आहे तसं दिसू लागेल, जसं आहे तसं. काल सांगितलं तर दुपारी, जसं आहे तसं पाहणं महत्वाचं आहे. आणि जसं आहे तसं पाहत नाही म्हणून तर हे सगळं राग द्वेष आसरव पाणी येतंय त्या नावेत. माहिती, नाव बुडेल, नाव बुडेल, नाहीतर तुम्ही त्या विहिरीत पडताल. अंधकूप, ज्याच्यातनं बाहेर महाअंधकूप म्हणते, शब्द काय वापरला तिथं, महापतंती अंध महाकूपे. त्या विहिरीमध्ये पडाल चालते. म्हणून विचार करायचा आहे की माझं कल्याण कशात, तर आचार्याने सांगते जीवादी प्रयोजनभूत तत्व. जी जीवादी प्रयोजनभूत तत्व कोणती कोणती, जीवाजीवाश्रव बंध संवरण आणि मोक्ष यांचं स्वरूप समजून घ्या. त्याच्याशिवाय दुःख नष्ट होणार नाही, दुःख दूर करण्याचा दुसरा उपाय नाही. तुम्ही किती नटा सजा गोंधळ घालात आणि जे काय करायचं नाही, थोड्या वेळ बरं वाटेल.
कायमचं दुःख नष्ट होणार नाही, तुम्ही म्हातारे होणार आहे. काय हो, म्हातारं होणार आहे का नाही? म्हातारं होणार आहे. आम्ही तेच बघत होतो कालपासून, तुम्ही कशी मजा करताय. आणि आम्हाला आठवत होतं तुमच्या वयामध्ये आम्ही पण कसं मजा करत होतो. बरोबर आहे. पण काय उपयोग नाही आता, तुमच्यासारखं आम्हाला करतात. मी म्हटलं असं तुला, मला पण तुमच्यावर घेऊन चला की रे मोटरसायकलवर इकडं तिकडं, तुम्ही जशी मजा करता न्यायला असतं का तुम्ही मला? आता पप्पा म्हटले असते मी पण येतो, नाही तर बाबा म्हटले असते आहे ना, मला पण घेऊन चल रे संयम तुमच्याबरोबर धिंगाणा घालायला. कसं वाटलं असतं मला सांगा? तुम्हाला बरं वाटलं असतं? बाबाला बरोबर घेऊन जाऊ शकाल का मजा करायला? मुलात तुमच्या, आणि मुलं आहे तुम्ही, ध्रुव तुम्ही असे साहस घेऊन जा एकदा हॉस्टेलला रूमवर, ब्लॅकलिस्टमध्ये येऊ दे नाव त्यांचं. लाज वाटेल का नाही? बाबा पण नाचायला लागली समजा तुमच्याबरोबर, डान्स करायला लागली, लाज वाटेल ना? तुम्हाला नाचताच येणार नाही जर बाबा नाचायला लागले तर, तुम्हाला सांगतो. नसतं म्हणजे अशा अवस्था येते, परत त्याचं फक्त स्मरण राह. काय नाही, सगळं खोटं आहे म्हणून ते सांग नाही. म्हणून आपले वास्तविक बंधू कोण सांगितले तर उपदेष्टा गुरु महाराज. ये तेरे हित की वांछा करते, हित का उपदेश करते हैं, शुभ और शुद्ध मार्ग बतलाते हैं. ठीक है, वे ही हितैषी है, लेकिन देखने में सामने यूं नजर आता है कि कहाँ हितैषी है. वे तो ये लोग हैं जो गुरु गुरु कहे जाते हैं, वे खुद बेठिकाणे में है. नुसतं म्हणायचंय आम्हा आम्हा आम्हा, बरोबर. कुणाकुणाला जायचंय, कुणाकुणाला जायचं त्यांनी हात खालीच ठेवा. मला माझ्या हात वर करणार नाही तुम्ही, आळशी आहे. अम्मांकडे कोण कोण जाणार आहे तर सांगा बरं. झाल्या तर सगळे शिखरजीला जाणार आहेत काय लोक, गोष्ट वेगळी आहे ना. शिखरजीचं कॅन्सल करता काय? सोनाचं टाईम 5 दिवस अम्मांकडे ड्युटी लावायची का? गप बोले सो फशी. ती मुलाखत घेत असतो ना नायकमध्ये, अनिल कपूर, त्या ह्याची अमरीशपुरीची मंत्र्याची. ते प्रश्न विचारल्यावर बोलायला ना, गप. असले प्रश्न विचारायचे नाहीत. शिखरजीला जायचं कॅन्सल करायचं का म्हणून गप होते मनुष्य, एकदम गप. आम्हा सांगते तिथंच सम्मेद शिखर आहे. सम्मेद म्हणजे कोण, शिखर म्हणजे कोण, सगळं ज्यांनी आपल्याला सम्मेद शिखर खरं दाखवलं ते डोंगर बघायचं. काय डोंगर पुन्हा तिथंच आहे ना. दुसरं काय बघणार तुम्ही? झाडी, डोंगर आणि काय धर्मशाळा आहे ना. एवढ्या 3च गोष्टी बघणार तुम्ही. सम्मेद शिखर थोडंच कळत असतं तिथं गेल्यानंतर. असं 5 दिवसात कोणाला शिखरची कळती का? कसं आनंदाने महिनाभर जावा, सगळं नसतं बाकी सगळं बंद करून जावं बघू, त्याला म्हणायची यात्रा. काय नाही, घराचा माझा काय संबंध नाही, शक्य आहे नाही म्हणते. दुकानदारी शक्य आहे म्हणतो, मरस्तोर दुकानदारी. ती यात्रा तुला पुढच्या जन्मात स्वर्गात घेऊन जाईल. ती दुकानदारी मरस्तोर करणार कुठे घेऊन जाईल? कुठे घेऊन जाईल? हा, जोरात म्हण. रेकॉर्डिंग केलंय ना? राहुल काय म्हणते? बजेट राहुल सांगा, कुठे घेऊन जाणार आहे? नाही आता नाही सांगणार म्हणतोय. चिंतन करा, नाहीतरी डोंगरच दिसतील, बाकी काय दिसणार नाही. सगळं एकदम ओके. असं नको व्हायला. चर्चा याच्यासाठी चालली की आम्हांकडे कोण कोण जाणार आहे ही चर्चा आहे. आता म्हणजे विजू काकींनी सांगितलं होतं मला की बाबा तिथं आमच्यासारख्या लोकांची आता वय वाढत जातं, तसं गरज लागते. तुम्हाला अजून लक्षात येत नाही. तुम्ही पण म्हातारा होताल त्यावेळेस तुम्हाला कळल, वय झाल्यानंतर पुन्हा काठी लागते. त्यावेळेसच गरज असते की लहानपणी आणि एक म्हातारपण, या 2 अवस्था. मग आम्हा काय म्हातारे होणार नाहीत का? आम्हाचं वय व्हायला लागले की नाही, आजार आहे सगळं आहे. मग आता तुमची आई आजारी तर तुम्ही जाणार का नाही? विद्याबाई जाऊन आला का नाही? कुठे जाऊन आला? करमाळ्याला जाऊन आला का नाही? कसं कधी जायचं असा विचार आला का? 4 दिवस अम्मांकडं कधी गेलाय, राहायचंय? नुसतं मान हलवायची,
पण काय आम्हांकडं म्हटलंय माणसाला करंट बसले 415 व्होल्टचं करंट बसल्यासारखं बसतो 440. तर विजू काकीनं तुम्ही मांडताय का तुमचा विषय? नाही. विजू काकी म्हणत होत्या परवा मामांकडे जाऊन आल्याच त्याच्या अगोदरच 8 दिवस गेल्या, परत 4 दिवस मध्ये थांबल्या, परत लगेच त्यांना जावं लागलं ढकलल्यासारखं का नाही का गेला बरं गेला तर कोण म्हणाल का बाबा मी मग आला कशाला? आम्हा तुम्हाला जावं म्हटलं का घरी? आणि माणसं खोटं बोलायला तर किती असते तर आम्हा तुम्हाला म्हटलं का घरी जावा? मग तुम्ही काय म्हटलं? मी जाते. काय गटूड आहे? आमची बाई कधी म्हणत नाही बाबा जाते म्हणून. तिला आम्ही धरून ठेवलंय. मला जायचंय असं ती 1.5 महिना झालं म्हणती. झाली की आता बस की जाऊ दे की आहे ना. म्हणजे एका पायानं का आधू आहे, डोळ्यानं आधू आहे, तरी ती म्हणती नको मला अम्मांजवळच जायचं. आणि तुम्हाला काय दुःख नाही? आणि तरी सुद्धा मला घरी अम्माने त्यांना जाऊ नका म्हणले होते बरं का. तुम्ही सांगा बरं देवा शब्द आम्हा तुम्हाला जावं म्हणलं म्हणून. आणि येऊन सांगतेत कसं आता सुनांना पाठवायचं बाबा आम्हाला नाही होत. काय झालं त्याला न व्हायला? बरं असू द्या, चुकलं म्हणा. चुकलं का नाही? चुकलं म्हणा तोंडानं, मान हलवून काय. तर मला काय म्हणायचंय, आता तुम्ही आम्हांना जर घेऊन यायचं इकडं तर तुमचे परिणाम तसे आम्हांपर्यंत पोचवायचे तर है ना. दर आठवड्याला जसं प्रक्षाळाला इथं 4 माणसाचा नियम आहे ना, है ना, तसं 4 बायका, 4 तरुण सुना, महिला मंडळ तर 10 आहेत. किती आहेत महिला मंडळ इथं? मग एकेका महिला मंडळानं ठरवून सगळ्यांनी वाद है ना, या आठवड्यात आम्ही 3 जण जाणार. 4 दिवस म्हणा, आठवडा म्हणा, किती महिना म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही तरुण आहे, तुम्हाला मुलं आहेत, मुलांची काळजी जशी तशी आम्हांची पण काळजी करून प्रत्येकाने असं थोडंसं मिटिंग घ्या स्वयंसिद्ध मंडळची सगळ्या मंडळांनी. आणि त्याच्यामध्ये ठरवा आता की आपण जायचंय आम्हांकडं, 4-4 दिवस राहायचंय. जशी ज्याची योग्यता आहे तेवढं करा. प्रत्येकाने असं मला आरच नाही आणि मला असंच नाही आणि तसंच नाही तसलं काय नाही. शिकार बाकी सगळे कार्य करता येत. काय प्रीतीच आहे. त्याच्यामुळे आता हा एक मला कधी घेणारा मीटिंग म्हणजे बोर्डवर लिहायला बाग काय नाही. शिखरजीवरून आल्यावर स्वयंसिद्ध मंडळाच्या अध्यक्षांची मीटिंग शिखरजीवरून आल्यावर आहे. बाकीचे पण शिखरजीला जाणार आहेत काय? तर चिंतन करा. आणि थोडंसं माताजींचं वयावृत्त म्हणजे मोक्ष मार्गाचं वयावृत्त आहे वर्तमान काळामध्ये. साक्षात मोक्ष मार्ग माताजी समजून त्यांचं वयावृत्त, कारण प्रवचनसारमध्ये तसं दिलेलं आहे की मुनींच्या सानिध्यात, त्यागींच्या सानिध्यात वयावृत्त आदीच्या निमित्तात गृहस्थ जातो तर तो त्या ठिकाणी मोक्षमार्गी होऊन जातो. इथपर्यंत त्याचं महात्म्य सांगितलं. आम्हाला जर खरोखर मोक्षाच्या संबंधी श्रद्धा आहे, मोक्ष मार्गावर श्रद्धा आहे, तर मोक्ष मार्गाचं आचरण करणाऱ्यांचं पण आपण वयावृत्त तेवढ्याच श्रद्धेनं समर्पणाने केलं पाहिजे. ओम नमः.